मागील अनेक वर्षांपासून एक विशिष्ट समाज किंवा विशिष्ट घटक किंवा इतर प्रभावी समाज आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेत आहे। मात्र असे अनेक घटक समाजामध्ये आहेत ज्यांना आरक्षणाचा कोणताही फायदा मिळालेला नाही। त्यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध पक्ष आणि संघटना यांच्या वतीने सुरू आहे। त्याबाबत 7 न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली होती। त्यामध्ये वंचित व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे असे भारताचे संविधान सांगते असा निर्णय त्या समितीने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिला होता। याबाबत अनेक राज्यांकडून त्याची अंमलबजावणी अनेक राज्यांनी सुरू केलेली आहे, परंतु अद्यापही महाराष्ट्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही। याबाबत सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी एली अमाने, तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज। भारतीय राज्यघटनेने SC, ST आणि OBC यांना स्वतंत्र आरक्षणाची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतून करून ठेवलेली आहे। मात्र जसा काळ बदलत चालला आहे त्यानुसार त्या आरक्षणाबाबत लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चाललेली आहे। किंबहुना त्यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे। आरक्षणाचा एक विशिष्ट समाज किंवा एक विशिष्ट घटक याचा पुरेपूर फायदा घेत असून दुसऱ्या घटकाला त्या आरक्षणाचा फायदा होत नसल्याचे मत अनेक जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे। SC या कॅटेगरीमध्ये 13% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। मात्र या 13%मध्ये 59 जातींचा समावेश असल्याने त्यामधील ज्या प्रभावी जाती आहेत त्याच या आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेताना पाहावयास मिळत आहे। मात्र ज्या जाती प्रभावी नाहीत त्या अजूनही आरक्षणापासून वंचित आहेत। अशा जातींचा शिक्षणामध्ये किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये फारसा विकास झालेला दिसत नाही। त्या जाती या आरक्षणापासून अद्यापही वंचितच राहिलेल्या आहेत। त्यामुळे अशा जातींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सातत्याने विविध संघटना यांच्याकडून आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे अशी मागणी होत आहे। पंजाब सारख्या राज्याने 1978 साली उपवर्गीकरण करून रविदासी आणि मजहबी अशा 2 जाती SC मध्ये आहेत। त्यांना त्यावेळी तेथील सरकारने 50-50% इतके आरक्षण दिले। अनुसूचित जातीमध्ये अ आणि ब अशा 2 कॅटेगरीमध्ये त्यावेळी वर्गीकरण करण्यात आल्या। त्यानंतर 1990 मध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण होण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या होत्या। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले चंद्राबाबू नायडू यांनी माला आणि मादिगा या 2 जातींसह अन्य जातींचेही उपवर्गीकरण अ, ब, क, ड अशा पद्धतीने केले। मात्र तेथीलच काही लोकांनी या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यावर न्यायालयाने असे कोणतेही वर्गीकरण करता येणार नसल्याचा निर्णय दिला। या निर्णयाचा आधार घेत पंजाबमधील दाविंदर सिंह या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात पंजाबमधील ही आरक्षण अ आणि ब मध्ये केलेले वर्गीकरण रद्द करण्याची मागणी केली। मात्र तेथील न्यायालयाने आरक्षणाचे वर्गीकरण करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, कर्नाटक व महाराष्ट्र या विविध राज्यातून आरक्षण उपवर्गीकरण होण्यासाठी अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेल्या। त्यानंतर 5 न्यायाधीशांची एक समिती तयार करण्यात आली। त्यामध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास कोणतीही अडचण नसावी, त्यामुळे कोणतेही संविधान विरोधी कृती होत नाही असे नमूद केले। यावरूनच पुन्हा 7 न्यायाधीशांची एक समिती स्थापन करण्यात आली। त्या समितीने दिलेल्या निर्णयातही वंचित व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे असे भारताचे संविधान सांगते। या निर्णयानंतर आंध्र प्रदेश, हरियाणा, तेलंगणा या सरकारने निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली, परंतु अद्यापही महाराष्ट्र सरकारने याचा निर्णय घेतलेला नाही। जवळपास वर्गीकरणाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सन 2000 पासून सुरू आहे। 25 वर्षापासून सुरू असलेल्या या मागणीला आज तागायत यश आलेलं नाही। महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेश व तेलंगणा येथे आरक्षणाची वर्गीकरण कशा पद्धतीने केलं आहे याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती। त्याबाबतचा अहवाल त्या समितीने तयार करून पाठवला आहे। सरकारने त्या समितीकडून 2 महिन्यात आरक्षण उपवर्गीकरण अहवाल
घेऊन जून महिन्यापासून आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी होत आहे। या मागणीचा लाल सेना आणि दलित महासंघ पाठपुरावा करत असून आरक्षणातील वंचित घटकांना याचा लाभ लवकरात लवकर मिळणार का याकडे प्रत्येक घटकाचे लक्ष लागून आहे। आरक्षणाचे वर्गीकरण इतर राज्यांकडून अंमलबजावणी करणे सुरू आहे, मात्र महाराष्ट्र सरकार करेल की नाही याविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।